रागीण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी वैशाली ढगे. आपल्यासोबत उपराई ठोंगे येथील उपसरपंच संदीप बोटे हे आहेत आणि आज जो फराळीचा कार्यक्रम त्यांनी राबवला तर त्याच्याविषयी त्यांना आपण विचारू की सर, हा कार्यक्रम तुम्ही किती वर्ष झालं राबवतायत? हा कार्यक्रम आम्ही तसं प्रत्येक सामाजिक कार्यात मी एकटा नाही, आमची जय हनुमान ग्रामविकास तिसरी आघाडी असेल, तसेच शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ बोटे वस्ती सर्वच लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्याच्यामुळे ही सामाजिक कार्यक्रम आम्ही पार पाडू शकतो. आता ही कार्यक्रमाची आमची तिसरी वेळ आहे. गेल्या वर्षी आमच्यातलं एक चुलता वारल्यामुळं आम्ही कॅन्सल केलं होतं. यावर्षी घेतलेला आहे कार्यक्रम. आता हा कार्यक्रम तुम्ही आता उपसरपंच आहात, तर मग कुठल्या पक्षातर्फे किंवा संघटनेतर्फे किंवा सामाजिक कार्य म्हणून राबवला आहे? आम्ही हा जय हनुमान ग्रामविकास तिसरी आघाडीतर्फे मी उपसरपंच झालेलो आहे. त्या आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे. जो तुम्ही आता गेले 4 वर्ष झालं फराळ वाटप करतायत, तर ह्या फराळ वाटपामागे तुमचं नेमकी भावना काय आहे? म्हणजे का वाटलं तुम्हाला की आपण फराळ वाटपाचा कार्यक्रम राबवावा? ही मी म्हणण्यापेक्षा आमचे सर्वच कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत. त्यांच्या आग्रहाखातर आम्ही जय हनुमान ग्रामविकास तिसरी आघाडी कार्यक्रम करतो आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुंभार सर असतील, यांचा सिंहाचा वाटा असतो हा कार्यक्रम पार पाडण्यात. भागवताते असतील, तसेच अरुणाप्पा असतील, बाळासाहेब आंबोरे असतील, माजी सरपंच हरिभाऊ असतील, तसेच आमच्या वस्तीवर गणेश बोटे, संजय दबडे, शहाजी नलवडे, तसंच भास्कर तात्या वाघ आणि सर्वच आता कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत. आणि येणाऱ्या काळातही सर्व राजकारण बाजूला ठेवून समाजकारण जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू, हे तुम्हाला जय हनुमान ग्रामविकास आघाडीच्या वतीने ग्वाही देतो. आपल्यासोबत कुंभार सर पण आहेत, तर कुंभार सरांना माझा प्रश्न आहे की आपण जे अन्नदान करतो आणि हे फराळ वाटपाचा जो कार्यक्रम आहे, याच्यामध्ये नेमकं काय फरक असा आहे असं वाटतं तुम्हाला? भाविक वृत्तीने फक्त आम्ही करतो, यात कुठलाही उद्देश नाही, काय नाही. भाविक भक्ताची सेवा व्हावी, पाणी प्यायला मिळावं, त्यांना 3 किलोमीटर येऊन चलत येते, पाण्याची गरज असते. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता फक्त सेवाभाव ठेवून हा जो फराळ वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, एक कुठलीही अपेक्षा न करता आम्ही ही कार्यक्रम करतो आहे. आणि आम्हाला देवानं अपेक्षेपेक्षा जास्त दिलेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही कायम समाधानी आहोत. खूप छान. केवळ समाजकार्यानं समाधान मिळतं या भावनेनं समाजसेवा करताना राजकारणातही त्यांना यश येत आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. कार्यक्रमाचा लाभ ज्यांनी घेतला असे पायी जाणारे वारकरी येथे उपस्थित आहेत. तर मला सांगा माऊली, की तुम्हाला काय वाटलं या फराळ वाटपाच्या कार्यक्रमानंतर? तुमची काय भावना आहे? सगळ्यात सर्वच म्हणजे कार्यक्रम चांगला झाला आणि वारकऱ्यांची सेवा चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. लहान मुलं असतील, वयस्कर माणसं असतील, मध्यम मंडळी असेल, सगळ्यांना व्यवस्थित वाटला, सगळ्यांची सेवा चांगली केली. असंच प्रत्येक वर्षी हो, ही वारकऱ्यांची इच्छा आहे. गावकऱ्यांची मनापासून धन्यवाद, आघाडीचं बी धन्यवाद. सर्वांचं पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. वैकुंठ पंढरी देखिली आवडीच पाते गेली दिगंतरी, आवडीच पाते गेली दिगंतरी, आवडीच पाते गेली दिगंतरी, आवडीच पाते गेली
गेली दिगंतारी अवघेच पापे गेले दिगंत